प्रगती आणि पैसा चुंबकासारखा खेचला जाईल. फक्त हे उपाय करून बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा. 2. गुरुवारी पिठाच्या 2 गोळ्यांमध्ये हळद आणि हरभरा डाळ एका गोळ्यात घाला. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप समस्या येत असतील किंवा तुमच्या नोकरीत प्रगती करता येत नसेल आणि तुमच्याकडे पैसा येत नसेल, काही कमतरता असतील, तर त्या दूर करण्यासाठी काही उपाय करून प्रगती साधू शकता. हे उपाय केल्याने तुम्हाला तुमची प्रगती होईल. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व अडचणी संपतील आणि यशही तुमच्या पायाशी लोळण घेईल. आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहोत. अशा काही उपायांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. चला तर मग जाणून घेऊया त्या उपायांबद्दल. पण त्याआधी तुम्हालाही लक्ष्मी देवीचा आशीर्वाद हवा असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. चला तर मग जाणून घेऊया त्या उपायांबद्दल. 1. पहाटे 4 ते 6 ही वेळ लक्ष्मीनारायणाची आहे. यावेळी लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मी प्राप्ती होण्यास मदत होते. 2. जेव्हा तुम्ही कोणाला काही दान करता तेव्हा ते घराच्या मुख्य गेटच्या आत उभे राहून करा. अशा प्रकारे तुम्हाला दानाचा पूर्ण लाभ मिळेल. 3. जर तुम्ही घरी दिवा लावला तर दिव्यात कापसाऐवजी मौलीचा वापर करा. यामुळे तुमच्या पूजेचे लगेच फळ मिळेल. 4. घरात भांडणे होत राहून मोठ्या मारामारीत रूपांतर होत असेल तर घराची साफसफाई करताना रॉक सॉल्ट मॉप वापरणे सुरू करा. 5. पैसे कुठेतरी अडकले असतील आणि तुम्हाला ते बाहेर काढायचे असतील तर एका नारळात साखर भरून पिंपळाच्या झाडाखाली दाबून ठेवा. पैशाची अडचण येणार नाही. 6. पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी पहाटे देवी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर निवास करते. यावेळी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने अचानक धनप्राप्ती होते. 7. लग्नाला उशीर होत असेल किंवा अडचणी येत असतील तर पाण्यात केशर मिसळून अंघोळ केल्याने लग्न लवकर होण्यास मदत होते. 9. जर तुमची इच्छा असेल की तुमच्या घरी कोणताही रोग किंवा वाईट नजर येऊ नये तर घराच्या कोपऱ्यात कापूर ठेवा व मिठाच्या पाण्याने फरशी पुसायला सुरुवात करा. 9. 2 पेढे घ्या. एकात हळद आणि दुसऱ्यामध्ये हरभरा डाळ टाका आणि दोन्ही पेढे गाईला खाऊ घाला. यामुळे लग्न लवकर होण्यास मदत होते. 10. रोज कामावर जाताना देवाचे दर्शन घ्या व मग कामावर जा. असे केल्याने देवाचा आशीर्वाद लाभतो व रोज नियमित पैसे घरात येण्याचा ओघ कायम राहील. 11. बेडरूममध्ये कापूर केक जाळल्याने पती पत्नीचा एकमेकांवरील संशय दूर होतो आणि त्यांच्यातील मतभेद दूर होऊन घरातील वातावरण छान प्रसन्न राहते. 12. जर रुग्ण बरा होत नसेल तर काही नाणी त्याच्या पलंगावर ठेवून जमादाराला द्यावीत. यामुळे रुग्ण बरा होऊ लागेल. 13. रोज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी मिसळून अर्पण करा आणि दिवा लावा आणि वृक्षाला प्रदक्षिणा घालून नमस्कार करा. तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होतील. 14. मोराची पिसे घरात ठेवल्याने आनंद व मान सन्मान मिळतो. 15. घोड्याच्या पायाच्या असलेली नालेच्या धातूची अंगठी बनवून ती धारण केल्याने दुष्ट आत्मा दूर होतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.